गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु नमः। जय सद्गुरु आदरणीय महोदय आणि श्री सद्गुरु दत्तात्रयांचे सर्व भक्तगण भाविक यांना माझा सप्रेम नमस्कार। तसेच आपल्या भारतातील व देश विदेशातील सर्व नागरिकांना माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, आज मी गुजरात या राज्यात जुनागढ येथील तरोटे गावाचे पायथ्याशी असलेल्या श्री सद्गुरु दत्तात्रयांचे पावन गिरनार पर्वत येथे राहणार आहे। याकरिता ही व्हिडिओ मी आपणास सादर करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपणास मी गायलेले एक सद्गुरु दत्तात्रयांचे गीतही आपणास पाहावयास मिळेल, श्रवणास मिळेल। तसेच संपूर्ण गिरनार पर्वताचे दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मी करून देण्याचा मानस केलेला आहे। अत्यंत सामर्थ्यवान श्री सद्गुरु अतिऋषी यांची भार्या पतिव्रता अनुसूयेची परीक्षा पाहण्यासाठी आलेले देवादिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची बालके तिच्या केवळ स्मरणाने झाली व त्यातून श्री दत्तात्रयांचा जन्म झाला असे सद्गुरु चरित्र अध्यायामध्ये उल्लेख आढळतो। श्री दत्तात्रयांनी 12,000 वर्षे ज्या गिरनार पर्वतावर तपश्चर्या केली असे जे गिरनार पर्वत आहे, जे पवित्र गिरनार पर्वत याची या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हा गिरनार पर्वत मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। असे म्हणतात की श्री दत्तगुरूंची जे भक्तगण करतात त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात आणि सद्भावने आणि सत्कर्माने जी सद्गुरूंची भक्ती केली जाते त्याचे फळ हे सद्गुरू आपणास देतच असतात। तर अशा या गुजरात राज्यामध्ये गिरनार पर्वतावर मी श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या दर्शनासाठी जात आहे आणि त्याची व्हिडिओ मी आज आपल्यासमोर बनवित आहे आणि ही व्हिडिओ आपणास या युट्यूबच्या माध्यमातून मी आपणास सादर करीत आहे। तरी ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावी आणि जर व्हिडिओ आवडली आपणास तर हे चॅनल सबस्क्राईब करावे अशी मी आपला सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो। जय सद्गुरू। निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी,
आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओळी, रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची. हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज मी गुजरातमधील श्री दत्त क्षेत्र गिरनार या ठिकाणी आलेलो आहे आणि या पवित्र भूमीमध्ये, या पावन भूमीमध्ये आज मी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेणार आहे. आणि हा माझ्या पाठीमागे तुम्ही श्री गिरनार पर्वत दत्तगुरूंचं स्थान हे आपण पाहतात. तर नवीन पुढे अपडेट तुम्हाला देत राहील. थँक्यू. या ठिकाणी गिरनार पर्वतावर आम्ही आता आलेलो आहे आणि या ठिकाणी अंबे माताचं इथे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आता आम्ही जाणार आहोत. या मंदिरामध्ये दर्शन होणार आहे. अंबे माताचं दर्शन आहे. अंबे माताचं मंदिर. हॅलो मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, आता आम्ही अंबा मातेचं दर्शन या ठिकाणी आता घेतलेलं आहे आणि अंबा मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही गोरक्षनाथाची जी धुनी आहे त्या धुनीच्या इथे आम्ही गोरक्षनाथांच्या धुनीच्या इथे दर्शनाला जात आहोत. या ठिकाणी गोरक्षनाथांचे चरण पादुका आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी भाविक भरपूर मोठ्या प्रमाणात येत असतात.
मित्रांनो नमस्कार. आता आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहोत. इथे श्री सद्गुरू गोरक्षनाथांचे पादुका आहेत, चरण पादुका आहेत, त्याचं दर्शन आम्हाला झालेलं आहे. आणि माझ्या मागे जो पहाड दिसत आहे आपल्याला, जे डोंगर दिसत आहे ते दत्तात्रयांचं मूळ स्थान आहे आणि हेच गिरनार पर्वत आहे. आणि या गिरनार पर्वतावर हे विलोभनीय दृश्य आणि पवित्र दृश्य आपणास हे दिसत आहे. आणि या ठिकाणची जी आता वातावरण आहे, या ठिकाणी भरपूर भक्त आलेले आहेत आणि दर्शनासाठी भरपूर भक्त हे दर्शन घेत आहेत. आणि आम्ही सुद्धा आता दर्शनासाठी आलेलो आहोत. हे बघा, ही व्हिडिओमध्ये आपणास दत्तगुरूंच्या मंदिराचं, श्री सद्गुरू दत्तगुरूंच्या मंदिराचं दर्शन होत आहे आणि पुढे मी तुम्हाला दर्शन दाखवणार आहे. थँक्यू. या ठिकाणी पुन्हा उतार हा पायऱ्यांवरनं उतरत आहोत आणि सर्व भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत. काही दर्शन घेऊन चाललेले आहेत हे आपणास या ठिकाणी दिसत आहे. आपल्याला जायचं आहे, हे वरच्या ठिकाणी जायचं आहे, श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या मूळ पीठाकडे जायचं आहे, मूळ स्थानाकडे जायचं आहे. अशा प्रकारे हा उतार आम्ही उतरत आहोत आणि या ठिकाणी उतार उतरून या ठिकाणी वरती जे आपल्याला जे मंदिर दिसत आहे त्या मंदिरात श्री सद्गुरूंच्या दत्तात्रयांच्या मंदिरात जायचं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही जात आहोत दर्शनासाठी. थँक्यू. अद्वितीय असे हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रावर बघा वर जायचे आहे. कितीतरी भाविक बघा खाली दिसत आहे आपणास. दर्शन घेऊन आले आहेत, कोणी दर्शन घेऊन जात आहे. अशा प्रकारे गोरक्षनाथांचे श्री चरण पादुका इथून या ठिकाणी खाली उतरत आहेत, लोक भाविक उतरत आहेत आणि या ठिकाणचे हे दृश्य आपण पाहत आहात. आणि या ठिकाणी आता वरती श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या मूळ स्थानाकडे जायचं आहे. या ठिकाणी बघा, हे असं या ठिकाणी गोरक्षनाथांची, श्री सद्गुरू गोरक्षनाथांची धुनी आहे. आणि आता आम्ही उतरलो होतो आणि हे आता या ठिकाणी काही लोक डोलीत बसून चाललेले आहेत आणि डोलीतून दत्तगुरूंच्या, श्री सद्गुरू दत्तगुरूंच्या दर्शनाला इथे वरती जाणार आहेत. आम्ही पण चाललेलो आहोत दर्शनासाठी. आपण एक वेळ अशी आवश्यक भेट द्या. अशा प्रकारे श्री सद्गुरू दत्तात्रयांचे संस्थान आलेले आहे. श्री सद्गुरू दत्तात्रय चरण पादुका या ठिकाणी हे प्रवेशद्वार आलेलं आहे. या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. जय सद्गुरू. गुरुदत्ता तुम्हारा वीर करू, कस तुला विसरू. दिगंबरा तुम्हारा वीर करू, कस तुला विसरू. शरण भी आलो तुझ्या दरबारी, शरण भी आलो तुझ्या दरबारी. कुठवर सांग फिरू गुरुदत्ता तुम्हारा वीर करू, कस तुला विसरू. दिगंबरा तुम्हारा वीर करू, कस तुला विसरू. तुझ्या छायेच्या प्राप्तीसाठी, तुझ्या छायेच्या प्राप्तीसाठी फिरते पसरू
तुला विसरू दिगंबरा तू मायावील करू कसं तुला विसरू नाही कुणाचा आधार मजला नाही कुणाचा आधार मजला सांग मी काय करू गुरुदत्ता तू मायावील करू कसं तुला विसरू दिगंबरा तू मायावील करू कसं तुला विसरू ज्ञानियांचा तू ज्ञानराज ज्ञानियांचा तू ज्ञानराज तुझं मूचा गुरु गुरुदत्ता तू मायावील करू कसं तुला विसरू दिगंबरा तू मायावील करू कसं तुला विसरू दिगंबरा तू मायावील करू कसं तुला विसरू जय सद्गुरू अशा प्रकारे श्री सद्गुरू दत्तात्रयांचे संस्थान आलेले आहे. श्री सद्गुरू दत्तात्रय चरण पादुका या ठिकाणी हे प्रवेशद्वार आलेलं आहे. या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणी श्री सद्गुरू दत्तात्रय संस्थानचे या गेट जवळ आलेलो आहोत आणि श्री सद्गुरू दत्तात्रय चरण पादुकांच्या दर्शनासाठी आपण आता या ठिकाणावरून या गेटमधून जाणार आहोत, या प्रवेशद्वारातून जाणार आहोत. या ठिकाणापासून आता श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या दर्शनाला आपण जात आहोत. आता चढण सुरू झालेलं आहे आणि तुम्ही असं बघू शकता की हे चढून वरती जायचं आहे. या स्थानावर आता चढण सुरू आहे आणि वरती जायचं आहे. श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या या स्थानावर, पवित्र स्थानावर आपणास दर्शनासाठी जायचं आहे. बघा माझ्या तुम्ही मागे बघू शकता किती विलोभनीय दृश्य आहे आणि हे दृश्य किती अलौकिक आहे. या ठिकाणी आपल्याला वरती जायचं आहे आणि या ठिकाणची ही दृश्य सर्व दृश्य आपणास विनम्रपूर्वक दाखवण्यात येत आहेत. धन्यवाद. आता आमचे नानासाहेब आणि आम्ही आता श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या वरती दर्शनाला मंदिरामध्ये जात आहोत. आता थोडंच अंतर राहिलेलं आहे आणि या थोड्याच अंतरावर आम्ही आहोत आणि आता वरती आम्ही पोहोचणार आहोत. वरती बघा कसं दृश्य दिसते आणि माझ्या मागे सुद्धा हे दृश्य बघा कसं विलोभनीय दृश्य आहे. बघा हे असं दृश्य आपल्याला क्वचितच पाहावयास मिळतंय. बघा कसं आहे, सर्व भाविक दर्शन करून येत आहेत. या ठिकाणी एक भुयार दिसत आहे. या भुयाराच्या पलीकडून खूप छान हवा येत आहे. एसी पेक्षाही भारी हवा आहे आणि या ठिकाणी आम्ही थोडस दम घेण्यासाठी आपण बघू शकता. या ठिकाणी सर्व भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि ही जी
थोडीशी इथे गुहा दिसत आहे. इथे पलीकडचं सगळं दृश्य इथून दिसत आहे. किती सुंदर दृश्य आहे. आता या ठिकाणी वरती जायचं आहे. धन्यवाद. आपण पाहू शकता की कसे दगडावर दगड असे बसलेले आहेत एकमेकांवर आणि अजिबात हालत नाही, चिलत नाही ते दगड. किती सुंदर दृश्य आहे. आता फक्त 20 ते 25 पायऱ्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत. हे बघा मंदिर आपणास दिसतंय. हे मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी आता आम्ही गिरनार पर्वतावर आलेलो आहोत आणि आता श्री सद्गुरू हे आता मंदिर या ठिकाणी आलेलं आहे. या मंदिरात आता दीपक चव्हाण वरती आहेत आमचे चाललेले आहेत. बघा अशा प्रकारे मंदिर इथे आलेले आहे. आता आम्ही मंदिरावर एका क्षणात पोहोचणार आहोत आणि इथूनही आपण सर्व खालचं जे दृश्य ते पाहू शकता. किती विलोभनीय दृश्य आहे हे आपण पाहू शकता. अशा प्रकारे या श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या गिरनार पर्वतावर गिरनार श्री सद्गुरू दत्तांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आता आतमध्ये व्हिडिओ काढून देणार नाही म्हणून मी इथेच व्हिडिओ थांबवतो. हे बघा हे मंदिर आहे या ठिकाणी आणि या मंदिरात आता मी दर्शनाला जात आहे. हे आपण पाहू शकता. धन्यवाद. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती. नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत कोटी ब्रह्म हत्या हरती करता दंडवत. लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरु भजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी गुरु भजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी. अनुभवते जाणती जे गुरुपदींचे रहिवासी अनुभवते जाणती जे गुरुपदींचे रहिवासी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला. श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। या ठिकाणी आता श्री सद्गुरू दत्तात्रयांचं चरण दर्शन झालेलं आहे आणि चरण पादुकांचं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणावर आता आम्ही एवढं केलं म्हणलं दर्शन घेऊन बाहेर निघत आहोत। या ठिकाणी आमचे नानासाहेबांनी या ठिकाणी दर्शन पूर्ण घेतलेलं आहे दत्तात्रय महाराजांचं आणि आता आम्ही या ठिकाणी उतरत आहोत। या ठिकाणी हे पुन्हा एकदा दृश्य आपणास दिसत आहे, किती सुंदर असे दृश्य आणि लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। बघा माझ्या खाली पायऱ्यांवरती भाविक दिसत आहेत आणि हे असं गिरनार पर्वताचं हे दृश्य असं पुन्हा एकदा मंदिराचं दृश्य आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी असं विलोभनीय आणि हे गिरनार पर्वताचं पवित्र असं स्थान आणि या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही आलो होतो। दर्शन आम्हाला मिळालं सद्गुरू दत्तात्रयांचं आणि या ठिकाणावरनं आता हे गिरनार पर्वत उतरत आहोत। या ठिकाणी बघा हे आता गिरनार पर्वत आम्ही उतरत आहोत। धन्यवाद। या ठिकाणी हरेश भाऊंची आमची भेट झालेली आहे, हे पण एक कलाकार आहे। काय कला आहे साहेब तुमच्या सांगा? मी जी मराठी हास्य सम्राट आत्यान चिखलेटर मधला पतंगराव, मी मिमिक्री आर्टिस्ट आहे। माझा स्टुडिओ HD स्टुडिओ वारजे पुणे। माझा मुलगा सोन बिन सगळे सिंगर आहे आणि मुलगा पण संगीतकार आहे। मुलाची भरपूर गाणी गायली प्रथमेश धोंगडे। आणि आज मला बाळूसाहेब भेटले, मजा वाटली। गिरनार जय गुरुदेव दत्त। जय गुरुदेव दत्त। या ठिकाणी एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला ओळखत असतो आणि त्यांनी अचूक ओळखलं मला आणि आमची भेट झालेली। आम्ही पुन्हा भेटूच, पुण्याला राहतात ते। धन्यवाद। आणि मुंबईला आले तर या साहेब तुम्ही बिंदास, तुम्ही पुण्याला मी मुंबईला येतो। यस पुणे मुंबई। धन्यवाद। मित्रांनो या ठिकाणी आज आम्ही आमचे नानासाहेब श्री दीपक चव्हाण साहेब आणि मी या ठिकाणी श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या दर्शनासाठी आलो होतो। दर्शन झालेलं आहे आणि पुढील माहिती आमचे दीपक चव्हाण साहेब देत आहेत। नमस्कार, जय गिरनार। श्री गुरुदत्तांचं मूळ स्थान म्हणजे हे श्री क्षेत्र गिरनार। इथून दत्तात्रय गुरु अंतर्धान होऊन पादुका ठेवून नंतर ती पिठापूरला त्यांनी जन्म घेतला। श्री वल्लभांच्या रूपात पिठापूरला जन्म घेऊन 16 वर्षानंतर ते हिमालयात गेले, तिथून काशीला गेले, तिथून मग येता येता ते गोकर्ण महाबळेश्वरला आले थोडे 4 दिवसात। त्याच्यानंतर ते कुरवपूरला गेले। कुरवपूरला 20 वर्षांचं वास्तव्य होतं। समाजकार्य सगळं केलं ते करून त्याच्यानंतर ते कर्दळीने श्री शैलेंद्र तिकडे अंतर्धान पावलं। नंतर त्यांनी महाराष्ट्रात कारंजा या क्षेत्री नरसिंह सरस्वती रूपात अवतार घेतला। तिथे त्यांनी 6 वर्षाचे असतानाच ते हिमालयात गेले, काशीला वास्तव्य केलं त्यांनी। तिथून डायरेक्ट ते क्षेत्र औदुंबर सांगली जवळ तिथे आले। तिथे 4 महिने वास्तव्य केले। तिथं फार मोठी शक्ती ठेवली, म्हणजे बाधा वगैरे कोणाला त्रास वगैरे काय असेल तर त्या क्षेत्रावर बाधेचा नाश होतो। तिथून मग औदुंबर वरून ते नरसोबाच्या वाडीला आले वगैरे असं वर्ष होते। तिथं पण 12 वर्ष त्यांनी स्थान पावन केलं। तिथून पण निघून श्री क्षेत्र कानकापूरला 20 वर्ष ते होते। कानकापूरला 20 वर्ष राहून तिथे संगमावर वगैरे समाजकार्य सगळं करून त्यांनी सगळं करून चांगले वगैरे घडून दृष्टांत देऊन अनेक कर्दळीवनामध्ये श्री शैलेंद्र ते अंतर्धान पावले, गुप्त झाले। कर्दळीवनात अवतार घेतला। हे आपले आणि हे दत्तात्रयांचे मूळ स्थान श्री क्षेत्र गिरनार, जिल्हा तालुका जुनागड, राज्य गुजरात। धन्यवाद। तर अशा प्रकारे आमचे मित्र दीपक चव्हाण यांनी माहिती दिलेली आहे आणि गुजरात राज्यामध्ये
जिल्हा जुनागड मध्ये हे गिरनार पर्वतावर आम्ही आलेलो आहोत आणि श्री सद्गुरू दत्तात्रयांचं दर्शन आम्हाला मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी मी हा व्हिडिओ आता थांबवतो, पूर्ण करतो. जय सद्गुरू, जय सद्गुरू. आपण पण दर्शन घ्यावे सर्वांनी. हा बस हे दत्त जय सद्गुरू. शुक्रावर